नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सचिन अतकरे अस्त्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण एक सिरीज सुरू केलेली आहे। जसं की तुम्ही आपल्या अस्त्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला बघितलं असेल की मराठी व्याकरणाच्या संदर्भातले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावर आपण काय करतोय, एक यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे। याचा फायदा जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांसाठी होणार आहे। जसं की मग तुम्ही राज्यसेवाची तयारी करत असाल किंवा कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी ची करत असाल किंवा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा इतर ज्या सरळ सेवा परीक्षा आहेत, मग ती तलाठी, ग्रामसेवक, वनरक्षक, जेवढ्या काही परीक्षा असतील जिथे मराठी हा विषय दिलेला आहे तुम्हाला, व्याकरण आणि शब्दसंग्रह, तर आपली ही जी सिरीज आहे ही सिरीज त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाची असणार आहे। आजचा हा जो वेळ आपण देतोय हा वेळ त्याच सिरीजला पुढे कंटिन्यू करण्यासाठी देतोय आणि आजच्या सिरीजमध्ये आपण जे घेणार आहोत ते आहे मराठी व्याकरणातल्या शब्दाच्या ज्या जाती आहेत, ज्या की 8 जाती आहेत, त्यातल्या 2 जाती आपण मागच्या व्हिडिओजमध्ये बघितल्या। ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओज अजूनही बघितले नसतील, नाम आणि क्रियापद ह्या 2 जाती आपण घेतलेल्या आहेत। आज आपण त्यातली तिसरी जात घेतोय, ती म्हणजे सर्वनाम। क्रियापद आधी घेण्यामागचं कारण असं होतं की कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये व्याकरण जर शिकायचं असेल तर क्रियापद हे खूप महत्त्वाचं टॉपिक आहे। जसं की ज्याला इंग्लिशमध्ये काही शिकायचं झालं की व्हर्ब तुम्हाला आलं पाहिजे, म्हणून आपण क्रियापद हा टॉपिक सगळ्यात आधी घेतला होता। इथे आपण काय केलं आहे, इथे क्रियापदानंतर नामाला घेतलं आहे। आता आपण सर्वनाम या टॉपिकपासून पुढे जाऊ, त्यानंतर विशेषण घेऊया, मग क्रियाविशेषण अव्यय, मग शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवलप्रयोगी अव्यय, अशा 8 जाती आपण काय करणार आहोत या यूट्यूब सेशनला घेणार आहोत, ज्या बऱ्यापैकी फ्रीज असणार आहे। याच्यासाठी तुम्हाला कुठलेही चार्ज नाही आहे। तुम्हाला काय करायचं आहे फक्त की ज्या विद्यार्थ्यांना अजूनही असे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील त्या विद्यार्थ्यांनी आपलं जे अस्त्र अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन तुम्हाला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आमचे पुढचे जे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। ठीक आहे, तर सुरू करू आपण आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण बघूया सर्वनामाच्या संदर्भात। जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नामाची व्याख्या काय, तर प्रत्यक्ष असणाऱ्या किंवा अप्रत्यक्ष असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूला, प्राण्याला किंवा त्याच्या गुणधर्माला जे काही सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला नाम म्हणतात, अशी व्याख्या आपण बघितली होती। जसं की माझं नाव सचिन आहे, मग मला नाव दिलं आहे सचिन, ठीक आहे। माझं आडनाव आहे अतकरे, हे माझं आडनाव दिलेलं आहे। जसं की माझ्या हातामध्ये ही एक वस्तू आहे ज्याला पेन म्हणतात, म्हणजे बॅक साईडला जे आहे तो बोर्ड आहे, म्हणजे मी नाव दिलेलं आहे। पण एखादं मला एक काय म्हणू आपण त्याला उतारा आहे, त्या उतारामध्ये मला 10 ते 20 ओळी द्यायच्या आहेत आणि 10 ते 20 ओळी मला सचिनच्या संदर्भात लिहायच्या आहे किंवा राहुलच्या संदर्भात लिहायच्या आहे किंवा अश्विनीच्या संदर्भात, भक्तीच्या संदर्भात लिहायच्या आहेत। तर मला प्रत्येक वाक्यात भक्ती लिहायची गरज नाही, मला प्रत्येक वाक्यात कार्तिकी लिहायची गरज नाही, सचिन लिहायची गरज नाही, अश्विनी लिहायची गरज नाही। मला काय करायचं आहे, त्यांच्याऐवजी दुसरा शब्द वापरायचा आहे। जसं की वर्गात एखादा खोडकर मुलगा आहे ज्याचं नाव आहे राहुल आणि राहुलच्या संदर्भामध्ये मी वर्गातल्या मुलाला सांगितलं की तू राहुलबद्दल 10 ओळी बोल, तर तो बोलताना काय बोलणार, राहुल हा हुशार मुलगा आहे, राहुलला अभ्यास करायला आवडतो, राहुल हा हुशार असून सुद्धा अभ्यास करत नाही, त्यामुळे राहुलला परीक्षेत अपयश येतं, राहुल चोरून चोरून वर्गामध्ये मुलींकडे बघत राहतो, त्यामुळे मला राहुलच्या चरित्रावर थोडीशी शंका वाटते, त्यामुळे राहुलचं नशीब हे भविष्यामध्ये काय लिहून ठेवलेलं असेल ते आता सांगता येत नाही आणि राहुल परीक्षेमध्ये कॉप्या करतो, त्यामुळे एक दिवस राहुल पकडला जातो आणि राहुल हा डिबार होतो। आता मला सांगा, या 10-12 ओळीमध्ये प्रत्येक ठिकाणी मला राहुल हा शब्द वापरायची गरज होती का? नाही, मला राहुल फक्त एकदाच वापरायचं होतं, जे की मी पहिल्या वाक्यात वापरायला पाहिजे की राहुल हा आमच्या वर्गातील एक हुशार मुलगा आहे, त्याला अभ्यास करायला आवडतं, परंतु तो वर्गात चोरून चोरून मुलींकडे पाहतो, त्यामुळे त्याच्या चरित्राविषयी मला शंका आहे, तो परीक्षेमध्ये कॉप्या करतो, त्यामुळे एक दिवस पकडल्या जाऊन तो निश्चितच डिबार होतो। मी काय केलं आहे, राहुल फक्त पहिल्या वाक्यात वापरलं, पण दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या जेवढे काही वाक्य आपण बोलले असेल किंवा तुम्ही ऐकले असतील त्या प्रत्येक वाक्यामध्ये मी राहुलच्या ऐवजी दुसऱ्या शब्दांचा वापर केला। हे जे दुसरे शब्द आहेत हेच नामच आहेत, त्या राहुलच्या संदर्भातच आलेले आहेत, म्हणजे सर्वचे सर्व नाम मी जे वापरलेले आहेत ते त्या राहुलच्या संदर्भातच आहे। जर तुम्ही बघितलं की सर्वनाम याची जर व्याख्या बघितली आपण, तर व्याख्या आपल्याला अशी दिसेल का? तुम्हाला बोर्डवर दिसत असेल, दिसतंय ना? आम ऑडिबल, माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येत असेल तर एकदा नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। पिक्चर क्लिअर असेल ते सुद्धा सांगा, नसेल तरी सुद्धा सांगा, जेणेकरून आमची टेक्निकल टीम त्याच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला आवाज येत असेल किंवा
तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित तर त्याच्यावर काम करेल. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये आठवणीने कमेंट करायचं आहे. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी हा व्हिडिओ लाईव्ह बघतात त्या सगळ्यांनी कमीत कमी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, वॉट एव्हर जे काही तुम्हाला वाटेल करा. म्हणजे मला वाटेल की नाही मी जिवंत माणसांना शिकवतो, मला सुद्धा वाटलं पाहिजे ना की माझ्यासमोर कोणीतरी बसलेलं आहे. व्याख्या बघा सर्वनामाची काय की वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार. बघा इथे काय दिलं, वाक्यातील नामांचा वारंवार होणारा उच्चार टाळावा म्हणून आपण ज्या शब्दांचा वापर करतो ते सर्वनाम. मी याच्यापेक्षा सोपी व्याख्या तुम्हाला सांगतो, बोर्डवरची तर तुमच्याकडे आहेच आणि ही PDF सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर जो नंबर दिलेला आहे आपल्या सुरुवातीला त्या नंबरवर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त मेसेज करायचा आहे, कॉल करायचा आहे आणि विचारायचं आहे की सर आम्हाला ह्या PDF पाहिजे. ठीक आहे, नंबर हवा असेल तुम्हाला तर नंबर इथे सुरुवातीला दिलेलाच आहे. तुम्ही किंवा डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्ही नंबर बघू शकता, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता. एक सोपी व्याख्या सांगतो. नामाची पुनरावृत्ती टाळणे हा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म आहे. मग नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला सर्वनाम म्हणतात, किंवा नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला सर्वनाम म्हणतात असं आपण म्हणतो. आता मराठीमध्ये जर सर्वनामाच्या संदर्भात आपण जर बघितलं, मुख्य प्रकार बघायच्या आधी आपण ही जी सर्वनामं आहे मराठीमध्ये असणारी ती मूळ सर्वनामे आपण बघू. काय बघू आपण इथे, मराठीमध्ये असणारी एकूण मूळ सर्वनामे किती आहे. जर बघा, जेव्हा सर्वनाम हा टॉपिक तुम्हाला शिकायचा असतो तेव्हा सर्वनाम शिकत असताना तुम्हाला फक्त 3 महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे या सर्वनामाची असणारी व्याख्या. दुसरं, मराठीमध्ये एकूण मूळ सर्वनामे किती आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तिसरं, या सर्वनामाचे प्रकार आपल्याला माहीत पाहिजे. आणि चौथं, आतापर्यंतच्या परीक्षांमध्ये कोणकोणते उदाहरणं याच्या संदर्भामध्ये विचारलेली आहे त्याच्यावर आपलं लक्ष पाहिजे. व्याख्या आपल्याला कळाली म्हणजे पहिला मुद्दा आपला क्लिअर झाला. बघा, ज्या कोणत्या स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करता फोकस राहून अभ्यास करायला पाहिजे. एवढा मोठा सिलेबस आहे, त्या सिलेबसमधलं नेमकं आपण काय घ्यायला पाहिजे, कोणता टॉपिक उचलायला पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे. उदाहरणार्थ मराठी व्याकरण घ्यायचं आहे, मराठी व्याकरणामध्ये सर्वनामावर जर प्रश्न येत असेल तर सर्वनामातलं मी नेमकं काय करू, मी फक्त ह्या 4 गोष्टी करतो, व्याख्या करतो, मूळ सर्वनाम बघतो, प्रकार बघतो आणि त्याची उदाहरणं बघतो, माझा टॉपिक संपला. म्हणजे एवढा मोठा जो सिलेबस आहे तो आपल्याला छोटा करायचा आहे, तो कॉम्प्रेस करायचा आहे, जेणेकरून आपल्याला इतर विषयाला सुद्धा वेळ देता आला पाहिजे. त्या विषयाचा अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला ही स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे, जेणेकरून कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास जरी खूप मोठा दिसत असला तरी आपल्याला तो कॉम्प्रेस करता आला पाहिजे, तो छोटा करता आला पाहिजे. स्काय इज द लिमिट असं जरी म्हटलं की स्पर्धा परीक्षेत काहीही विचारतात, याचा अर्थ ते काहीही विचारत नाही. म्हणजे एक सिलेबस आयोग दिलेला असतो, तो सिलेबस आपण फक्त व्यवस्थित करायचा आणि परीक्षेला जायचं. जेवढे मार्क्स आपल्याला मिळवायचे आहेत सिलेक्शनसाठी तेवढे मार्क्स आपण घ्यायचे आणि या स्पर्धेच्या क्षेत्रातून बाहेर पडायचं. ओके, त्यामुळे सर्वनाम हा टॉपिक शिकत असताना फक्त ह्या 4 गोष्टी आपल्याला बघायच्या. व्याख्या आपण बघितली, मी परत एकदा सांगतो. वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून ज्या शब्दांचा वापर केला जातो, नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या शब्दांचा वापर केला जातो त्याला सर्वनाम म्हणतात, किंवा वाक्यात नामाच्या ऐवजी येणारा जो शब्द आहे त्याला सर्वनाम म्हणतात, किंवा नाम हे वारंवार नाही आलं पाहिजे म्हणून आपण ज्याला सबस्टिट्यूशन म्हणूया, एक पर्यायी व्यवस्था जी केलेली आहे त्याला सर्वनाम म्हणतात. जर हा शब्द जर आपण बघितला ना तर याच्यामध्ये सर्वचे सर्व नाम आहेत. काय आहेत? सर्वचे सर्व, सगळेचे सगळे नामच आहेत. त्यामुळे नाम आणि सर्वनाम हे दिसायला जरी वेगळं असलं तरी मुळात ते एकच आहेत. कर्ण अर्जुन आहेत ते, कुंभके मेले में बिछडे हुए ते, आणि नंतर ते परत एकत्र आले असं आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की मराठीत एकूण मूळ सर्वनाम किती आहे, तर याचं उत्तर लिहायचं 9 आणि सर्वनामाचे प्रकार किती आहे या 9ला करायचं उलटं 6. मूळ सर्वनामं किती आहेत? 9 आणि सर्वनामाचे प्रकार किती तर 6. म्हणजे बघा 3 प्रश्न आपले इथे तयार झाले. काय? पहिले सर्वनामाची व्याख्या, दुसरं सर्वनामाचा प्रकार, तिसरं मूळ सर्वनामं किती आहेत. मग मूळ सर्वनाम म्हणजे काय तर अशी सर्वनाम जी सिद्ध आहेत, जी ओरिजिनल आहे. सिद्ध आणि साधित असे 2 प्रकार व्याकरणामध्ये पडतात. जसं की मी याच्यापासून तयार झालं आम्ही, मी हे मूळ सर्वनाम आहे. तू हे आहे मूळ सर्वनाम, तुम्ही, तुमचे, त्यांचे. ओके, जो, ज्यांनी, ज्यांचे, ज्यांना. जसं की मला फोन, तुम्हाला फोन आला, हॅलो, तुम्ही फोन उचलला, हॅलो, जसं की उचलला तुम्ही, हा एक फोन आला, हॅलो, कोण, काय, कधी, कुठं, कसं,
काय म्हणतो? गेले? फोन आला तुम्हाला फोन आला आणि बातमी मिळाली तुम्हाला सचिन सरांच्या संदर्भात की सचिन सरांसोबत काहीतरी अघटित घडलं. तुम्ही फोन उचलला, कारण सचिन सर तुमचे लाडके. तुम्ही फोन उचलला आणि सचिन सरांची बातमी ऐकल्याबरोबर पहिल्यांदा तुम्ही विचारला अननोन नंबरवरून कॉल, हॅलो कोण? काय? कधी? कुठे? कसं? काय म्हणतो? गेले? सर गेले? अरे बापरे, तुम्हाला धक्का पडतो. पण मूळ सर्वनाम काय? कोण, काय, कधी, कुठे, कसं, केव्हा हे जे शब्द आहेत हे नंतर तयार झाले. त्यामुळे मूळ सर्वनामं हे आहेत. तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला असेल. ही मूळ सर्वनामं मराठीत 9 आहेत आणि ते कोणते आहेत त्याच्यावर परीक्षेत प्रश्न येतो. बघा कोणकोणते आहेत. मी, तू, तो. माझ्यासोबत बोला. मी, तू, तो. हा, जो. कोण, काय, आपण, स्वतः. बघा हे 9 आहेत का? कोण, काय, आपण, स्वतः. मराठीमध्ये मूळ सर्वनामं हे 9 आहेत. बघा पाठ कसं करायचं. मी, तू, तो. हा, जो. कोण, काय, आपण, स्वतः. माझ्यासोबत बोला एकदा. मी, तू, तो. हा, जो. कोण, काय, आपण, स्वतः. हे मूळ सर्वनाम आहेत. या मी पासून काय तयार झालं? आम्ही, माझे. बरोबर. तू पासून तुम्ही, तुझे. तो पासून त्यांनी, त्यांचे. हा पासून ह्यांनी, ह्यांचे, ह्यांना. जो पासून ज्यांनी, ज्यांचे, ज्यांना. कोण आणि काय पासून कधी, कुठे, कसे, केव्हा वगैरे वगैरे तयार होतात. आणि आपण स्वतः हे मुळातच मूळ आहे, है ना. आपण पासून तुम्ही करता, आम्ही मध्ये तुम्ही टाकू शकता, पण मुळात हे ओरिजिनल आहे. आता पुढचा प्रश्न तुम्हाला असा परीक्षेत विचारला जाऊ शकतो. हा तर प्रश्न तुमचा क्लिअर झाला की मराठीत एकूण मूळ सर्वनामं किती आहेत? 9. पुढचा प्रश्न तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो? लिंगानुसार बदलणारी मूळ सर्वनामे किती? पुढचा प्रश्न विचारला जाऊ शकतो वचनानुसार बदलणारी मूळ सर्वनामे किती? तुम्हाला विचारला जाऊ शकतो की प्रश्नार्थक सर्वनामे किती, मूळ सर्वनामे किती? किंवा तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की आत्मवाचक मूळ सर्वनामे किती? असे 4 प्रश्न तुमचे परत क्लिअर होतात. मी परत एकदा सांगतो, तुम्हाला जो अभ्यास करायचा आहे तो फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी करायचा आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये असं होतं की बरेचसे मुलं 2-2, 4-4, 5-5, 6-6 वर्ष तयारी करतात पण सिलेक्शन होत नाही. काही मुलं तर 10 वर्ष, 2 पंचवार्षिक योजना, काही मुलं तर 3 पंचवार्षिक योजना, म्हणजे 15-15 वर्ष परीक्षा देतात पण सिलेक्शनच होत नाही. कारण काय? येतं सगळं त्यांना, पण त्यांनी अभ्यासात PhD केलेली आहे. इथे आपल्याला PhD, नेटसेट असे लोक नको आहे. आपल्याला फक्त परीक्षेत विचारलेला प्रश्न सोडवता आला पाहिजे, दॅट्स इट. म्हणजे एखाद्याला मराठीबद्दल गाढं ज्ञान असेल, इतिहासाबद्दल गाढं ज्ञान असेल, खूप प्रचंड ज्ञान असेल, त्यांचं इथे काम नाही. कारण परीक्षेतला प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नाही तर तुमच्या ज्ञानाचा हा काहीही उपयोग इथे होत नाही. आपण फक्त अभ्यास करत असताना आपला फोकस एकाच ठिकाणी असावा की मी ज्या टॉपिकचा अभ्यास करतोय त्याच्यावर प्रश्न काय येणार आहे आणि मला तो येतो की नाही. जसं की आता सर्वनाम आपण सुरू केलो, तुम्हाला सर्वनामाची व्याख्या आली. पुढचा प्रश्न सर्वनामाचे प्रकार किती, त्याच्या पुढचा प्रश्न मूळ सर्वनामं किती, त्याच्या पुढचा प्रश्न लिंगानुसार बदलणारे किती, पुढचा प्रश्न वचनानुसार बदलणारी सर्वनामे किती, प्रश्नार्थक सर्वनामे किती, आत्मवाचक सर्वनामे किती. 7 प्रश्न तयार झाले आपल्या 10 मिनिटाच्या लेक्चरमध्ये. किती? 7 प्रश्न. असेच प्रश्न परीक्षेत येणार आणि आपल्याला सोडवता आला पाहिजे. अजून तर आपला टॉपिक संपलाही नाही, जस्ट सुरुवात केली आणि सुरुवात झाल्या झाल्या 10 मिनिटामध्ये आपले 7 प्रश्न इथे कव्हर झाले. याला म्हणतात क्वालिटी अभ्यास. जेव्हा तुम्ही स्वतंत्र अभ्यास करता, सेल्फ स्टडी करत असाल, ग्रुप स्टडी करत असाल, एखाद्या कोचिंगला अभ्यास करत असाल, तेव्हा तुमची प्रोग्रेस किती आहे हे बघणं तुमच्या हातामध्ये आहे. जर तुमची प्रोग्रेस होत नसेल तर तो अभ्यास फक्त PhD कडे चालला आहे. येईल सगळं पण परीक्षेतले प्रश्न सोडवता येणार नाही. मग माझा प्रश्न बघा पुढचा काय तयार झाला. लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? तर लिंगानुसार बदलणारी सर्वनामे आहेत 3. पुढचा प्रश्न वचनानुसार बदलणारी किती? ती आहेत 5. प्रश्नार्थक सर्वनामे किती? ती आहेत 2. आणि आत्मवाचक सर्वनाम किती आहेत? 2. आता काही म्हणतील सर चुकलंय तुमचं काहीतरी. म्हटलं काय चुकलं रे बाबा? सर बेरीज करा बरं याची. केली बेरीज. 3 आणि 5 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12. सर ही तर 12 झाली. आणि तुम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी शिकवलं की मूळ सर्वनामे ही 9च आहेत. याचा अर्थ तुमचं काहीतरी चुकलं सर, असं काही महाभागांना वाटू शकते. तर तसं वाटू नका देऊ.
मी बरोबरच शिकवतोय तुम्हाला, लक्ष द्या नेमकं काय आहे. लिंगानुसार बदलणारी 3 आहेत. कोणती? लक्ष द्या. तो, हा, जो ही लिंगानुसार बदलणारी 3 सर्वनाम आहे. कसं? तो हा पुल्लिंगी आहे, याचं लिंग बदला, पुल्लिंगीचं स्त्रीलिंगी करा, तोचं काय होणार? ती. अरे वा, हे बदललं. हा याचं बदला ही, आणि जो याचं बदला जी. म्हणजे लिंगानुसार बदलणारे जी आहेत ते 3 आहेत. आता वचनानुसार बदलणारे 5 आहेत. कोणते 5? मी हा एक वचनात आहे, आम्ही अनेक वचनात आहे. तू हा एक वचनात आहे, तुम्ही अनेक वचनात आहे. तो एक वचनात आहे, त्यांनी, त्यांचे एकापेक्षा जास्त अनेक वचनात आहे. हा ह्यांनी, ह्यांचे, ह्यांना एकापेक्षा जास्त वचनामध्ये आहे. जो, ज्यांनी, ज्यांचे, ज्यांना एकापेक्षा जास्त आहे. म्हणजे मी, तू, तो, हा, जो हे 5 जे आहेत ते काय आहेत? वचनानुसार बदलणारे आहेत. म्हणजे इथे जे रिपीट झालेले आहेत 3, हे 3 कशातले आहेत? लिंगातलेच आहेत. 2 फक्त आपण नवीन घेतले, असे टोटल 5 आहेत. पॉईंट क्लिअर? कळत असेल तर थंब करा. कळते की फक्त मलाच कळते? माझी परीक्षा नाही आहे, परीक्षा तुमची आहे. सचिन सरांना येते, पण सचिन सरांना येऊन काही फायदा नाही, आणि सचिन सर परीक्षा देणार नाही. परीक्षा तुम्ही देणार आहात, त्यामुळे तुम्हाला आलं पाहिजे. कळते ना? जर येत असेल तर हो म्हणा, कळत असेल तर हो म्हणा. कमेंट बॉक्स सुरू आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता आणि मी त्या कमेंट्स बघणार. कळते ना? कळते की फक्त मलाच कळते? यस ऑर नो? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. वचनानुसार बदलणारे जे आहेत ते 5 आहेत. प्रश्नार्थक 2च आहेत मूळ सर्वनाम. कोणते? कोण, काय, आणि आत्मवाचक सुद्धा 2च आहेत. कोणते? आपण, स्वतः. पॉईंट क्लिअर? परत एकदा सांगतो. मराठीत मूळ सर्वनामं किती आहेत? 9. मूळ सर्वनामं किती आहेत? 9. सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. लिंगानुसार बदलणारे किती आहेत? 3. वचनानुसार बदलणारे किती आहेत? 5. प्रश्नार्थक किती आहे? 2. आत्मवाचक किती आहे? 2. पॉईंट क्लिअर? पॉईंट क्लिअर? जर हे तुम्हाला जर आलं तर आपण मग सर्वनामाच्या प्रकाराकडे जायला हरकत नाही. आता सर्वनामाचे मुख्य प्रकार 6 पडतात. किती पडतात? 6 प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा दर्शक, तिसरा संबंधी, चौथा प्रश्नार्थक, 5वा सामान्य किंवा अनिश्चित, आणि 6वा जो आहे तो आत्मवाचक. स्क्रीन दिसते तुम्हाला? स्क्रीनवर इथे सगळं दिलेलं आहे. पुरुषवाचक सर्वनाम पहिला प्रकार, दर्शक दुसरा, संबंधी तिसरा, प्रश्नार्थक, सामान्य अनिश्चित आणि आत्मवाचक असे प्रकार आपल्याला इथे बघायला मिळतात. यातला एक एक प्रकार शिकूया आपण की पुरुषवाचक सर्वनाम हे नेमकं कशाला म्हणतात. आता मराठीमध्ये पुरुष ही संकल्पना पहिले समजून घ्या. चला मी तुम्हाला प्रश्न विचारतो. प्रश्न असा आहे की पुरुष कशाला म्हणतात. तर मला प्रश्न विचारला की पुरुष कशाला म्हणतात. तुम्ही म्हणाल हां सर, तो मेल असतो, त्याला दाढी मिशी असते, त्याच्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, तो मेल, तो पुरुष, आणि ज्याच्यामध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असतात ती स्त्री. सर मेल म्हणजेच पुरुष म्हणजेच नर, काही लोक असं म्हणतील. व्याकरणात असं नाही म्हणत. व्याकरणामध्ये व्यक्ती जो बोलतो, ज्याच्यासोबत बोलतो, ज्याच्याविषयी बोलतो, त्यांच्यासाठी जो शब्द वापरला जातो तो पुरुष असतो. काय असतो? त्याला पुरुष म्हणतात. मग ती व्यक्ती पुरुष असू शकते म्हणजे मेल, किंवा ती स्त्री असू शकते. पण एक व्यक्ती आहे, उदाहरणार्थ हा ए आहे, हा बी आहे आणि सी आहे. हा ए बीला म्हणतो आणि सी विषयी बोलतो. म्हणजे हा ए असेल, हा बी असेल, हा सी असेल, याला व्याकरणात पुरुष म्हणतात. लक्षात घ्या. पण हा जो ए आहे, उदाहरणार्थ हा राम आहे, बी ही सीता आहे आणि सी ही गीता आहे. लक्षात घ्या. मग आता तुम्ही म्हणाल सर ही तर फिमेल झाली, हा तर मेल झाला. हे मेल फिमेल काय आहे याचा इथे काही संबंध नाही. बोलणाऱ्याचे 3 भाग आहे. बघा इथे व्याख्या काय दिली. वाक्यामध्ये पुरुषवाचक नामाऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. पुरुष म्हणजे काय? बोलणाऱ्याचे जे 3 भाग आहे. वाक्यामध्ये वक्ता जो बोलतो, ज्याच्या सोबत बोलतो, ज्याच्याविषयी बोलतो त्याला पुरुष म्हणतात.
आणि या पुरुषवाचक सर्वनामाचे असे 3 प्रकार पडतात. वक्ता स्वतः बोलतो, प्रपू म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. वक्ता ज्याच्या सोबत बोलतो, द्विपू द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. वक्ता ज्याच्या विषयी बोलतो त्याला तृपू म्हणतात, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ मैं, मेरी बीवी और वो. मैं प्रथम पुरुषवाचक, मेरी बीवी द्वितीय पुरुषवाचक और वो. तुम्ही म्हणसाल आहे मास्तर जरा भारी दिसते, तुम्हाला असं वाटेल. हे उदाहरण आहे, तसं काही नाही आहे, वेगळा अर्थ काढू नका. मैं प्रथम पुरुषवाचक, मेरी बीवी द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय. बाबा ते जगात भांडणं कामुळे होतात? मेन जगामध्ये भांडणं कशामुळे झाले माहीत आहे का? जर तुम्ही इतिहास व्यवस्थित वाचला तर तुम्हाला असं दिसेल की जगात भांडण फक्त कांचन आणि कांता यांच्यामुळे झालेत. कांचन म्हणजे काय? संपत्ती. आणि कांता म्हणजे काय? स्त्री. कांचन म्हणजे संपत्ती, ज्याच्यामुळे महाभारत झालं प्रॉपर्टीसाठी. कौरवाचा हक्क आहे की पांडवाचा हक्क आहे, प्रॉपर्टीसाठी भांडण झालं कांचन. आणि सीता, ज्याच्यामुळे रामायण घडलं. महाभारत आणि रामायण, कांचन कांता. पण मला असं वाटते याच्यापेक्षा काहीतरी वेगळं कारण असेल. सांगू तुम्हाला जगात भांडणं का बरं होतात? जेव्हा 2 व्यक्ती एकत्र येतात ना, तेव्हा ते एकमेकांबद्दल न बोलता तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतात. उदाहरणार्थ राम आणि श्याम दोघंजण एकमेकांकडे आले आणि राम श्यामला म्हणाला, अरे श्याम बरं झालं तू मला भेटला, मी तुझ्याचकडे येणार होतो. काय रे काय झालं? काय नाही, तो राहुल जो आहे ना तो तुझ्या बहिणीबद्दल असा काहीतरी बोलत होता. रामचं डोकं खराब झालं. राम श्यामला म्हणतो, असं? तो राहुल्या असा बोलला, चल माझ्यासोबत. ते राहुलकडे गेले. राहुल खरे तू असं बोलला माझ्या बहिणीबद्दल? राहुल मी नाही बोललो, तो सुरेश असा बोलला. सुरेशकडे गेले. सुरेश असा बोलला? नाही, तो मंगेश असा बोलला, तो गणेश असा बोलला, तो दिनेश असा बोलला, तो राजेश असा बोलला, तो उमेश असा बोलला. 2 व्यक्ती एकत्र आल्यानंतर एकमेकांबद्दल न बोलता तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलतात, म्हणून भांडणं होतात जगात, लक्षात घ्या. पण राम आणि श्याम एकत्र आले. हाय राम, हाय श्याम, कसा आहेस? राम म्हणतो मी मस्त आहे, ऑनलाईन क्लास चालला आहे, मस्त पैसे कमवणं सुरू आहे. श्यामला विचारतो तुझं कसं काय? काही नाही यार, मला तर ऑनलाईन पण शिकवता येत नाही, ऑफलाईन क्लासेस बंद पडले कोविडमुळे, त्यामुळे परिस्थिती जरा खराब आहे. बरं तू मला 10,000 रुपये देऊ शकतो का? अरे वा वा, काय हरकत नाही. राम त्याला 10,000 रुपये देतो. एकमेकांचा प्रॉब्लेम सॉल्व होतो. सगळे जातात. रामला खुशी की मी कोणाला तरी मदत केली. श्यामला खुशी की चला माझा प्रॉब्लेम तात्पुरता जो होता तो सॉल्व झाला. 2 व्यक्ती एकमेकांकडे आल्यानंतर जेव्हा एकमेकांबद्दल बोलतात तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व होतात. पण 2 व्यक्ती एकमेकांबद्दल जवळ आल्यानंतर एकमेकांबद्दल न बोलता जेव्हा तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतात तेव्हा प्रॉब्लेम वाढतात. त्यामुळे प्रथम पुरुष सर्वनाम, द्वितीय पुरुष सर्वनाम, तृतीय पुरुष सर्वनाम शिकत असताना ही गोष्ट डोक्यामध्ये फिट करा की जेव्हा तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाणार, मग तुमची आई असेल, बाबा असेल, बहीण असेल, भाऊ असेल, मित्र असेल, मैत्रीण, ज्यांच्याकडे जेव्हा तुम्ही जातात ना तेव्हा त्यांच्याचबद्दल बोला, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलू नका. बघा तुम्हाला आराम मिळेल की नाही, शांती मिळेल की नाही, सुख मिळेल की नाही. सुख तिथे लपलेलं आहे. ओके, कळते की फक्त मलाच कळते? कळते की फक्त मलाच कळते? पुरुषवाचक सर्वनाम जे आहे 3 प्रकार आत्ताच बोललो मी. प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष. एकदा वाचा, तुम्हाला काही दिसतंय का? बोलणारा स्वतःविषयी बोलताना किंवा लिहिताना वाक्यामध्ये ज्या सर्वनामाचा उपयोग करतो त्याला प्रथम पुरुषी सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ कोणते आहेत बघा ते. मी, आम्ही, आपण, स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. उदाहरणार्थ बघा, मी गावाला जाणार, आपण खेळायला जाऊ. मी गावाला जाणार, मी प्रथम पुरुष. आपण गावाला जाऊ, आपण म्हणजे मी आहे, माझ्यासोबत अजून 2-4 लोक आहे. मी हा प्रथम पुरुष एकवचनी आहे. आम्ही हा प्रथम पुरुष अनेकवचनी आहे. आहे प्रथम पुरुषच, फक्त एका ठिकाणी तो एकवचनी आहे, एका ठिकाणी तो अनेकवचनी आहे. द्वितीय पुरुषमध्ये काय होते? जेव्हा बोलणारा ज्याच्याशी बोलायचं आहे त्याचा उल्लेख करतो वाक्यामध्ये, तो द्वितीय पुरुष. जसं की मी सांगितलं, ज्याच्यासोबत बोलतो. ओके, आता याचे जर उदाहरणं आपण बघितले तर बघा, इथे आपण आले आणि इथे तुम्ही आहे. आधीच्या वाक्यात काय होतं? आपण खेळायला जाऊ. जेव्हा आपण खेळायला जाऊ म्हणतो मी, तेव्हा त्या इतर लोकांमध्ये मी पण आहे. त्या इतर लोकांमध्ये कोण आहे? मी पण आहे, म्हणून मी प्रथम पुरुषी झालो. पण मी म्हणतो आपण कोण? आपण केव्हा आलात? आता हे आपण म्हणजे आदरार्थी आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये असं बोलतात, आपले काय काम आहे इथे? आपण कोण? मी आपणास ओळखत नाही, म्हणजे दुसऱ्याबद्दल तो बोलतो. हा कोण झाला? द्वितीय. तुम्ही म्हटलं की डायरेक्ट. आता आपली हिंदी कशी आहे? जे मराठी माणसं आहेत त्यांची हिंदी एवढी खास नसते.
आपण काय म्हणतो, मुझे क्या लेना देना, तू तेरा काम कर, तुम्हें क्या लेना देना. पण जे ओरिजिनल छान हिंदी बोलतात ते मुझे तुझे असे शब्द वापरत नाही. ते म्हणतात हमारा नाम सचिन है, हमें पढ़ाई करना अच्छा लगता है, आपको क्या अच्छा लगता है. म्हणजे ते स्वतःबद्दल तर रिस्पेक्टफुली बोलतातच, हमे स्वतःला म्हणतात हम, आणि दुसऱ्याला सुद्धा तुम नाही म्हणत, आप म्हणतात आप. ते दुसऱ्याला रिस्पेक्ट देतात. है ना. इथे रिस्पेक्ट आहे का, नाही, पण इथे रिस्पेक्ट आहे. आपले नाव काय, आपण कुठून आलात. आपण असं म्हणतो का तू कुठून आलास, नाही, आपण कुठून आलात. रिस्पेक्ट आहे, दुसऱ्याबद्दल बोललेला आहे. आपण जेव्हा स्वतःबद्दल येईल तेव्हा तो प्रथम पुरुष, आपण जेव्हा दुसऱ्याबद्दल येईल तेव्हा तो द्वितीय पुरुष. तृतीय पुरुष म्हणजे काय, जेव्हा बोलणारा दुसऱ्या व्यक्तीशी बोलताना तिसऱ्याच व्यक्तीचा उल्लेख करतो. राम श्यामला म्हणाला सीता कुठे गेली. राम श्याम सीता हे नाम आहेत, हे काय नाम, पण तो त्याला म्हणाला ती कुठे गेली, तो प्रथम पुरुष, त्याला द्वितीय पुरुष, ती कुठे गेली तृतीय पुरुष. पॉईंट क्लिअर, पॉईंट क्लिअर, पॉईंट क्लिअर. इथे दिलं असेल उदाहरण, त्याने मला कामाला लावले पण. आता त्याने म्हणजे काय, द्वितीय पुरुष, मला कामाला लावले प्रथम पुरुष, पण स्वतः मात्र, पण स्वतः मात्र कोण, इथे आहे तो. इथे दिलेलं नाही पण तो आहे असं गृहीत धरायचं. तुझं सर स्वतः तो आत्मवाचक सर्वनाम आहे, पण या वाक्यात ते नाही. मी परत एकदा सांगतो, शब्दाची जात ही तो शब्द वाक्यात नेमकं काय कार्य करतो यावरून ठरते. तुम्ही म्हणाल सर आताच तर तुम्ही सांगितलं मूळ सर्वनामामध्ये स्वतः आत्मवाचक सर्वनाम असते आणि आता तुम्ही सांगता की तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. बाळा मी तेच सांगतोय की शब्दाची जात ही तो शब्द वाक्यात नेमकं काय कार्य करतो यावरून ठरते. तो स्वतः मात्र आला नाही, इथे हा तृतीय पुरुषामध्ये जाईल. पुढचं वाक्य बघा, त्या सर्वजण इथे येत होत्या. त्या सर्वजण तिसऱ्याबद्दल, माझ्यासमोर कोणतरी XYZ असेल, मी त्यांच्याशी सांगतोय की त्या सर्वजण इथे येत होत्या, त्या सर्वजण, मी तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलतोय, तो झाला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. म्हणजे प्रथम पुरुषवाचक, द्वितीय, तृतीय हे कळालं, हे तिन्ही उपप्रकार पुरुषवाचक सर्वनामाचे आहेत. दुसरा दर्शक. दर्शक म्हणजे काय हो, तर दर्शकचं इंग्लिशमध्ये जर बघितलं तर इंडिकेटर. जसं आपल्या गाडीला इंडिकेटर असतं ना, आपल्याला लेफ्टला जायचं असेल तर लेफ्टला इंडिकेट करतो, राईटला जायचं असेल राईटला इंडिकेट करतो. कोणाला इंडिकेट करतो आपण, समोरच्याला आणि मागच्याला. मागचा जो गाडी चालवणाऱ्याला त्याला इंडिकेट करतो आपण, आणि समोरचा जो गाडी चालवणार त्याला इंडिकेट करतो की बाबा मी इकडे चाललोय, बाबा मी इकडे चाललोय. त्याला सांगतोय आपण, आपण स्वतःला नाही सांगत की मला कुठे जायचं. इंडिकेटचा अर्थ आहे दर्शविणे, दर्शक. काय दर्शवतं मग, दोन गोष्टी, एक तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामांचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम असं म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे जवळचे आहेत आणि तो, ती, ते हे दूरचे आहेत. ही माझी वही आहे, ही समथिंग दाखवली मी. हा माझा भाऊ आहे, हा जवळचा. ते माझे घर आहे, ते दूरची गोष्ट. तो आमचा बंगला आहे. एक तर परीक्षेत नेहमी आलेलं वाक्य तुम्हाला नक्की सांगतो, त्या तिथे माझी या प्रियेचे झोपडे आहे. वाक्य आलेलं आहे परीक्षेत, त्या तिथे माझी या प्रियेचे झोपडे आहे. म्हणजे त्याच्या प्रियेचं तिथे काय आहे, झोपडं आहे. हे दूरची वस्तू दाखवण्यासाठी आहे, त्याला दर्शक सर्वनाम म्हणतात. गंमत काय माहीत आहे का याची, संबंधी सर्वनामाची. संबंधी सर्वनाम हा वाक्यात कधी एकटा येतच नाही, तो एक नंबर भित्रा भागूबाई असतो. संबंधी सर्वनाम भित्री भागूबाई आहे, ते वाक्यात कधी एकटं येत नाही. ते नेहमी दर्शक सर्वनामाला घेऊन येतं की बाबा तू चल, तुझ्याशिवाय मी एकटा आहे, तू माझ्यासोबत पाहिजेच. संबंधी सर्वनाम काय करतो, वाक्यात पुढे येणाऱ्या, व्याख्या बघा काय, दर्शक सर्वनामाशी संबंध जो दाखवतो त्याला संबंधी सर्वनाम म्हणतात. आणि जो, जी, जे, ज्या हे दर्शक संबंध आहे, संबंधी सर्वनाम आहे. उदाहरणार्थ बघा, जे चकाकते ते सारेच सोने नसते. वाक्य काय तयार झालं, जे म्हणजे काय, संबंधी आहे, आणि ते म्हणजे काय, दर्शक आहे. जर समजा हा शब्दच इथे घेतला नाही आपण, हा शब्दच घेतला नाही आणि वाक्य वाचा बरं, जे चकाकते सारेच सोने असते, वाक्य होईल का, नाही. इथे ते हा शब्द लागेलच. दुसरं, जो तळे राखेल तो पाणी चाखेल. म्हणजे जो हे काय आहे, संबंध, आणि तो हा दर्शक आहे. कोण, तो पाणी चाखेल, दर्शक तो.
ते सारे सोने नसते, ते दर्शक. पण कोणाशी संबंध दाखवला आहे बघा, कळते? संबंधी सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम हे वाक्यात सोबतच येतात. पुढचा प्रश्नार्थक सर्वनाम हे तर एकदम सोपं आहे. सगळे पुणेरी वाक्य. पुण्यात जर तुम्ही आले एखाद्या पाहुण्याकडे, तर पाहुणे काय विचारतात? चहा घेणार का? कधी जाणार? जेवण करणार का? नाही म्हटलं बाहेरून आले तर पुण्यात घरी जेवणार की हॉटेलचं जेवणार? मग आपण जर निर्लज्ज असलो आणि आपण म्हटलं हो जेवणार, तर लगेच पुढचा प्रश्न, किती चपाती खाणार? मग 1 खाणार की 2 खाणार? मग भाकरी खाणार तर कुठली भाकरी खाणार? प्रश्न. सगळ्या ठिकाणी प्रश्न आले. प्रश्नार्थक सर्वनामाचं वैशिष्ट्य, प्रश्न विचारण्यासाठी येतात. सगळ्यात महत्त्वाची खूण शेवटी प्रश्नचिन्ह असते. बघा इथे आहे का काही ठिकाणी प्रश्नचिन्ह? तुमच्यापैकी कोण धडा वाचणार? कोण प्रश्न विचारण्यासाठी आलं पण शेवटी प्रश्नचिन्ह आहे. तुझ्याकडे किती रुपये आहे? तू कुठे जातोस? प्रश्नचिन्ह. कोण आहे रे तिकडे? प्रश्नचिन्ह. झाडामागे कोण लपलंय? प्रश्नचिन्ह. त्या टोपीखाली काय दडलंय? प्रश्नचिन्ह. प्रश्नार्थक सर्वनाम कोण काय हे जर वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी येत असतील तर ते प्रश्नार्थक सर्वनाम. पण ते प्रश्न विचारण्यासाठी आले नाही तर, उदाहरणार्थ बघा, मी असं म्हटलं, कोण आहे रे तिकडे? कोण आहे रे तिकडे प्रश्न विचारण्यासाठी आलंय. पण आता हे पुढचं वाक्य बघा, तिकडे कोण आहे ते मला माहिती नाही. तिकडे कोण आहे ते मला माहिती नाही. आता इथे पण कोण आहे, इथे पण कोण आहे. पण या वाक्यामध्ये कोण हा प्रश्न विचारण्यासाठी आला म्हणून ते प्रश्नार्थक सर्वनाम. पण या वाक्यामध्ये कोण हा प्रश्न विचारण्यासाठी आला नाही, कारण शेवटी प्रश्नचिन्ह नाही, म्हणून याला सामान्य सर्वनाम म्हणतात. नंबर 2 लक्ष द्या, तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही. म्हणजे याला निश्चित माहीत आहे का तिकडे कोण आहे? राहुल आहे की शीला आहे की मुन्नी आहे? काहीच माहीत नाही. म्हणजे निश्चित माहीत नाही, म्हणून याला अनिश्चित सर्वनाम सुद्धा असं म्हणतात. प्रश्नार्थक सर्वनाम वाक्यात कधी येईल? जर प्रश्न विचारला तर. पण कोण काय हे प्रश्न विचारण्यासाठी आले नाही म्हणून सामान्य. निश्चित ते कोणासाठी आले माहीत नाही, अनिश्चित. कोण आहे रे तिकडे? प्रश्नार्थक सर्वनाम. तिकडे कोण आहे? मला माहीत नाही, सामान्य सर्वनाम. झाडामागे कोण लपलंय? प्रश्नार्थक सर्वनाम. झाडामागे कोण लपलंय ते मला माहीत नाही, काय होईल? सामान्य किंवा अनिश्चित. त्या टोपीखाली काय दडलंय? प्रश्नार्थक सर्वनाम. त्या टोपीखाली काय दडलंय ते मला माहीत नाही. कुठलं सर्वनाम? अनिश्चित सर्वनाम. हा झाला त्याचा पुढचा प्रकार. दिसतंय? कोण काय, कोणी, कोणास, कोणाला ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती नेमक्या कोणत्या नामाबद्दल आलेली आहे ते निश्चित सांगता येत नाही, तेव्हा अनिश्चित सर्वनाम त्याला म्हणतात. त्या पेटीत काय आहे ते सांग. आता इथे प्रश्नचिन्ह नाही बरं का. कोणी कोणास हसू नये. कोण? माहीत नाही. कोणाला? माहीत नाही. कोणी हसू नये? माहीत नाही. कोणाला हसू नये? माहीत नाही. शेवटी प्रश्नचिन्ह आलं नाही. कोण ही गर्दी? शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह नाही आहे, त्यामुळे हा प्रश्नार्थक सर्वनाम येणार नाही. जर तुम्हाला असं आलं, जसं इंग्लिशमध्ये येते एरर ओळखा. काय येतं? एरर ओळखा, चुकीचं. तर इथे चुकीचं ओळखा असं तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. आणि जर आला, इन केस आला, जर काठिण्य पातळी वाढली आणि असं वाक्य आलं, त्या पेटीत काय आहे ते सांगा, यातला चुकीचा भाग ओळखा. पहिलं ऑप्शन आहे त्या, दुसरं ऑप्शन आहे बी पेटीत, तिसरं काय आहे सी आणि चौथं डी. यातला चुकीचा भाग सांगा. तर यातला कुठलाच भाग चुकीचा नाही. बऱ्याच मुलांना काय वाटेल की डी हा चुकीचा भाग आहे. का? त्यांना असं वाटेल की इथे प्रश्नचिन्ह असायला पाहिजे, कारण हा प्रश्न आहे, हा प्रश्न आहे असं त्यांना वाटू शकते. पण तसं नाही. इथे सर्वनाम या टॉपिकवर हा प्रश्न आलेला आहे. आणि हे जे काय विचारलेलं आहे तुम्हाला, काय, हे अनिश्चित सर्वनाम आहे, ते सामान्य सर्वनाम आहे. प्रश्नाची काठिण्य पातळी जरी वाढली तरी आपण उत्तर बरोबर द्यायला पाहिजे. मी बघत असतो की MPSCच्या ज्या कंबाईनच्या पेपर होतात किंवा ग्रुप सीचे पेपर होतात, त्याच्या आन्सर की येतात.
आन्सर की यायच्या आधी पेपर झाल्याबरोबर बरेच लोकांचे मी व्हिडिओ बघतो, ते लोक काय करतात, त्याच्या आन्सर की मुलांना सांगतात की या प्रश्नाचं उत्तर हे आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर ते आहे. कुठून उत्तरं शोधतात देव जाणे. लिटरली 10 to 15% क्वेश्चनची उत्तरं चुकीचे देतात. मग आपल्याला येत नाही तर चुकीचं उत्तर देऊ नये, व्हिडिओ टाकूच नाही आपण, कारण ते चुकीचं उत्तर आहे. कन्फर्मेशन नाही तर टाकूच नाही. पण मुलं काय करतात, मुलं आपल्यावर विश्वास ठेवतात की हा एज्युकेटर आहे, हा आपल्याला उत्तरं देतो आहे तर ते बरोबर आहे. ते बिचारे आंधळा विश्वास ठेवतात आणि आपण त्यांना चुकीचे उत्तर देतो. त्यांचा स्कोअर कमी येतो आपल्या आन्सरकीनुसार, आयोगाच्या आन्सरकीनुसार त्यांचा स्कोअर वाढतो, त्यांना टेन्शन येतं. त्यामुळे असं नाही करायला पाहिजे. आयोगाला तुम्ही सांगता की असं असं असायला पाहिजे, आयोग जे करायचं तेच करतं. कळते ना. योग्य जे आहे त्याला योग्य म्हणतं, अयोग्य जे आहे त्याला अयोग्य म्हणतं. त्यामुळे आपण योग्य इन्फॉर्मेशन योग्य पद्धतीने पोचवणे. कारण आता ऑनलाईनचा हा सगळ्यात मोठा बेनिफिट्स आहे. ऑनलाईनमुळे काय होते, मुलांना खूप सारी इन्फॉर्मेशन पोचते, आता घरोघरी पोचते. त्यांना काही मोठ्या मोठ्या शहरामध्ये येऊन कोचिंग करायची गरज नसते. त्यामुळे मुलांनी ट्रस्ट जो बिल्ड केलेला आहे ऑनलाईनवर, तो भविष्यात तुटू नये असं मला प्रामाणिकपणे वाटते. जर असंच आपण चुकीचं मुलांना ऑनलाईनच्या संदर्भात देत राहिलो तर मुलं ऑनलाईन बघणारच नाही यापुढे. त्यामुळे माझं असं प्रामाणिक मत आहे की मुलांनी ऑनलाईनच्या माध्यमातून योग्य एज्युकेटरला फॉलो करावं आणि पुढे जावं. ठीक आहे. इथे परीक्षेत महत्त्वाचं ते आहे. कोणी कोणास असू नये. आता एरर म्हणतात हे आहे का, इथे प्रश्नचिन्ह पाहिजे. अरे नाही बाबा, तेव्हा अख्खे येते. इथे कोणी अनिश्चित आहे, कोणास अनिश्चित आहे, शेवटी प्रश्नचिन्ह नाही म्हणून ते सामान्य आहे. हा जो प्रश्न विचारला हा मुळात सर्वनाम या टॉपिकमधला होता. एवढं तर कळायला पाहिजे आपल्याला. म्हणून आपण जो काही अभ्यास करतो तो डिटेलमध्ये करायला पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटते. ठीक आहे. नंतर आत्मवाचक सर्वनाम. इथे तर खूप मोठी गंमत आहे. पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम यात मुलं कन्फ्यूज होतात. आत्मवाचक सर्वनाम दोन आहेत. आपण स्वतः, आपण मूळ सर्वनामामध्ये बघितलं. आणि इथे काय, एकाच वाक्यात आधी आलेल्या, बघा व्याख्या काय दिली, एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा जर पुन्हा उल्लेख होत असेल तर ज्या सर्वनामाचा उल्लेख आपण करतो तर आत्मवाचक. उदाहरण बघा, इथे उदाहरणावरनं तुम्हाला कळेल. दिसत असताना आपण स्वतः जरी आत्मवाचक असले तरी बघा, मी स्वतः त्याला पाहिले, तू स्वतः मोटर चालवशील का, तो आपण होऊन माझ्याकडे आला आणि तुम्ही स्वतःला काय समजता. आता लक्षात घ्या, जेव्हा हे आपण स्वतः वाक्यात आलं तेव्हा हे एकटं आलं का, नाही. त्यांच्या आधी नाम किंवा सर्वनाम येतं. त्यांच्या आधी काय येतं, नाम किंवा सर्वनाम येतं. एक साधी सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो. आपण स्वतः या शब्दाच्या आधी नाम किंवा सर्वनाम आलं, जसं राहुल स्वतः मला नोट्स आणून देईल. राहुल स्वतः, स्वतःच्या आधी मी राहुल घेतला म्हणजे राहुल नाम आहे. मी आपणहून तुला नोट्स आणून देईल. मी आपणहून, आपणहूनच्या आधी मी लावलं तर ते काय होणार, ते आत्मवाचक. पण जर मी असं म्हटलं, आपण घरी केव्हा येणार, आपण घरी केव्हा येणार, तुम्ही नाशिकला जाणार आणि घरी केव्हा येणार, तुम्ही घरी केव्हा जाणार. मग आता आपण हा आत्मवाचक सर्वनाम आहे का, नाही. हा पुरुषवाचक सर्वनाम आहे. याच्या आधी काही आलं का दुसरं, काहीच नाही. मी वाक्य म्हटलं, आपण घरी केव्हा येणार, आपण कोण, आपले इथे काय काम आहे, आपले इथे काय काम आहे. मी द्वितीय बोलतोय. आपण कोण, द्वितीय पुरुषवाचक. लक्षात घ्या, दोघातला फरक कळाला. आत्मवाचक सर्वनाम कधी होईल, जर त्याच्या आधी नाम किंवा सर्वनाम आलं तर. आणि जर नाम किंवा सर्वनाम येत नसेल त्याच्या आधी, तो सुरुवातीलाच येत असेल तर तो पुरुषवाचक सर्वनाम आहे. मग तो प्रथम पुरुष असू शकतो, तो द्वितीय असू शकतो, तृतीय असू शकतो. डिपेंड ते वाक्य काय आहे. जसं मी आधीच सांगितलं, परत एकदा सांगतो, शब्दाची जात ही तो शब्द वाक्यात नेमकं काय कार्य करतो यावरून ठरते. पॉईंट क्लिअर, पॉईंट क्लिअर. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा इथे कळालं असं मी गृहीत धरतो. हे तर मी तुम्हाला सांगितलंच. मराठीत एकूण मूळ सर्वनामं किती आहेत, 9 आहेत. कोणती, मी तू तो, हा जो, कोण काय, आपण स्वतः. यामध्ये लिंगानुसार बदलणारी किती आहेत, 3. कोणती, तो, हा, जो. कशी काय, तो पासून तो ती जे होते, हा पासून हा ही हे होते, जो पासून जो जी जे असं होते. मूळ सर्वनामापैकी वचनानुसार बदलणारी किती आहेत, 5 आहेत. कोणती, तो, हा, जो. मी तू तो हे राहिले का, इथे आहेच बघा. मी तू तो हा आणि जो हे जे आहेत
हे सगळे याच्या संदर्भामध्ये आहे. लक्षात येते? लक्षात येते? मीच झालं आम्ही, तूच झालं तुम्ही, तोच तोती ते, हाच हाही हे, जोच जोजी जे. एक वचनामध्ये अनेक वचनामध्ये दोन्ही ठिकाणी हे होते. मग परीक्षेत जर तुम्हाला या संदर्भात प्रश्न आला तर सोडवता येईल का? सोडवता येईल का? पटकन सांगा, पटकन सांगा. सर्वनामाच्या संदर्भामध्ये परीक्षेत काय प्रश्न येतो ते समजलं? सर्वनामाची व्याख्या, मूळ सर्वनाम किती, सर्वनामाचे प्रकार किती, लिंगानुसार बदलणारी किती, वचनानुसार बदलणारी किती, प्रश्नार्थक किती, आत्मवाचक किती, पुरुषवाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात, संबंधी सर्वनाम ओळखा, दर्शक ओळखा, प्रश्नार्थक ओळखा, आत्मवाचक ओळखा, सामान्य अनिश्चित ओळखा. यावर तुम्हाला परीक्षेत 100% प्रश्न विचारल्या जाणार. मित्रांनो, जर तुम्हाला हे सेशन आवडलं असेल तर आपलं जे चॅनल आहे अस्त्र अकॅडमी, हे जे यूट्यूब चॅनल आहे याला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे जे काही प्रश्न असतील बॅचेसच्या संदर्भात किंवा दुसरे कुठले तुम्हाला नोट्स पाहिजे असतील, PDF पाहिजे असतील, त्या सगळ्या संदर्भामध्ये कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण विशेषण हा जो टॉपिक आहे तो व्यवस्थितरित्या असाच हसत खेळत समजून घेऊया. जर लेक्चर आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये करा, नाही आवडलं तरीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, म्हणजे मला त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करायच्या असतील तर त्या नक्कीच केल्या जातील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.